दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी जे.पी. नड्डा आता दाखल झालेले आहेत। शहांसोबत राज्यातल्या तिन्ही प्रमुख नेत्यांची एक बैठक होणार आहे। देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे दिल्लीत पोहोचलेत, तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील थोड्याच वेळात दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत। संदीप राजवळकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। संदीप, आपण बघतोय सध्या गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी जे.पी. नड्डा दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळातच महायुतीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे सुमित। आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री हे दिल्लीत दाखल झाले। त्यांच्या स्वागतासाठी सगळे खासदार तिथे पोहोचलेले आहेत। दुसरीकडे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि फडणवीस यांची जी बैठक सुरू आहे ती अजूनही सुरू आहे। गेल्या अर्ध्या तासापासून ही बैठक सुरू आहे। पण आत्ताचं महत्त्वाचं अपडेट हे आहे की जे.पी. नड्डा आधी पोहोचलेले आहेत। कारण आज दुपारी जे.पी. नड्डा यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत काही काळ चर्चा केलेली होती महाराष्ट्राच्या या सगळ्या सत्ता समीकरणाबाबत। आणि त्यामुळे पहिल्यांदा कदाचित भाजपची एक बैठक होऊ शकते। आता देवेंद्र फडणवीस त्या बैठकीला जाऊ शकतात। जे.पी. नड्डा, अमित शहा आणि फडणवीस यांच्यामध्ये पहिल्यांदा एक बैठक होईल। आणि महायुतीची जी मुख्य बैठक आहे ती साधारणतः 10:30 ते 11:15 वाजता सुरू होईल असं सांगितलं जातंय। जे.पी. नड्डा सुरुवातीला तर गेल्यानंतर ते राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे त्या दोघांमध्ये जी काही चर्चा होईल ती सगळी चर्चा नंतर महायुतीच्या नेत्यांना सांगितली जाणार आहे। त्यामुळे या बैठकीला मोठं महत्व आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय सध्या जे.पी. नड्डा हे अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। याआधी दुपारी देखील जे.पी. नड्डांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली होती। दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली होती आणि त्यानंतर आता अमित शहा यांची भेट घेण्यासाठी जे.पी. नड्डा दाखल झालेत। कारण आजच महाराष्ट्रातले प्रमुख हे तीन नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत अमित शहा यांची बैठक होणार आहे। आणि ही बैठक होण्याआधी आता अमित शहा यांची भेट घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आता त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल, बैठक होईल आणि या बैठकीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या प्रमुख तीन नेत्यांसोबत अमित शहा चर्चा करतील, बैठक घेतील। या बैठकीमधून आता कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं जात आहेत, मुख्यमंत्रीपदी कोण असणार आहे, या सगळ्या संदर्भातली चर्चा होईल। तर आपण बघतोय दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या निवासस्थानी जे.पी. नड्डा दाखल झालेत, तर दुसऱ्या बाजूला थोड्याच वेळात एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत। तर शिंदेंच्या स्वागतासाठी शिवसेना नेते सध्या दिल्ली विमानतळावर दाखल झालेले आहेत। शिवसेनेचे सगळे खासदार दिल्ली विमानतळावरती एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित असलेले पाहायला मिळतात। आज अत्यंत घडामोडींना, राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे, एकूणच वेग आलेला आहे। कारण राज्यातल्या सगळ्या मंत्रिमंडळासंदर्भातला निर्णय आज होणार आहे। मुख्यमंत्री कोण असेल हे देखील आजच्या या बैठकीमध्ये ठरवलं जाणार आहे। त्यामुळे या बैठकीसाठी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत पोहोचलेले आहेत। अमित शहा यांच्या निवासस्थानी देखील राजकीय घडामोडींना आपण बघतोय वेग आलेला आहे। जे.पी. नड्डा जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भाजपाचे, ते देखील आता अमित शहा यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आज दुपारी जे.पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट झालेली होती। महाराष्ट्रातल्या सत्ता कारणावरती या दोन्ही नेत्यांमध्ये खलबत झालेली होती आणि त्यानंतर आता जे.पी. नड्डा हे दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। या दोन्ही नेत्यांची देखील आता एक बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर उशिरा देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक होईल। या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळासंदर्भातले निर्णय घेतले जातील। कोणाच्या वाट्याला कोणती खाती, किती मंत्रिपदं जात आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री कोण होणार हे देखील आजच्याच बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे या आजच्या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। दुपारीच अजित पवार हे दाखल झालेले होते, त्यानंतर ते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी होते आणि तिथेच देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत गेल्यानंतर सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली, दोघांमध्ये चर्चा झाली। तर दुसऱ्या बाजूला आता एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीमध्ये पोहोचत आहेत। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचतील आणि त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे सगळे नेते सध्या दिल्ली विमानतळावर दाखल झालेले आहेत। इथून